थेट जाऊया चोपडा मतदारसंघामध्ये। शिंदे गटाचं पारडं तिथं जड दिसतंय आणि त्यामुळे संभाव्य आमदार कोण असणार, ग्राफिकच्या माध्यमातून त्यावर नजर टाकूया। तर आज संपूर्ण दिवस आणि उद्या सुद्धा तुम्हाला माहिती पडणार आहे संभाव्य आमदार नक्की तुमच्या मतदारसंघामधले कोण आहेत या संदर्भातला तपशील आम्ही तुम्हाला वेळोवेळी पुरवत राहू। आता मतदारसंघ आहे चोपडा मतदारसंघामध्ये शिंदे गटाचं पारडं जड असल्याचं बघायला मिळतंय। चंद्रकांत सोनावणे संभाव्य आमदार असल्याचं इथे बघायला मिळतंय। त्यांच्या विरोधामध्ये ठाकरे गटाने त्यांचा उमेदवार दिला होता, प्रभाकर सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली होती। मात्र चोपडेकरांनी आता मात्र शिंदे गटाला त्यांचा कौल दिल्याचं संभाव्य चित्र बघायला मिळतंय। अगदी, आणि याच संदर्भातली नेमकी कारणं काय आहेत ते देखील समजून घेऊया, जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून। हा जो चोपडा विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे। या मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात चुरशीची लढत असल्याचे दिसून येत आहे। महाविकास आघाडीकडून प्रभाकर गुड्डू सोनवणे तर महायुतीकडून प्राध्यापक चंद्रकांत बळीराम सोनवणे माजी आमदार यांनी उमेदवारी केलेली होती। या लढतीमध्ये एकंदरीत मतदारांचा कौल हा महायुतीकडे दिसून येत आहे। महायुतीचे उमेदवार प्राध्यापक चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर त्यांना विजयश्री खेचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे।